पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। याच मतदारसंघात यावेळी तिहेरी लढत पाहायला मिळते। भाजपचे विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील विरुद्ध शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांच्यामध्ये ही लढत आहे। तर तिसरे जण अर्थातच मनसेचे किशोर शिंदे देखील मैदानात असणार आहेत। या मतदारसंघातील मतदारांचे काय प्रश्न आहेत, मतदान करताना ते नक्की काय विचार करतात, हे जाणून घेण्यासाठी आपण एका पार्कमध्ये आलोय, जिथे हे सगळे व्यायाम करतायत, आरोग्याची काळजी घेतायत। त्याचवेळी ते मतदारसंघाबद्दल काय विचार करतात, खरंच त्यांचे उमेदवार त्यांची काळजी घेतात का, हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आजी, तुमच्यापासून सुरुवात करू। काय म्हणणे, या मतदारसंघात काय विचार करता, काय प्रश्न आहेत सध्या? निवडून यावं दादा। कुठले दादा? म्हणजे इथे दोन चंद्रकांत दादा आहेत। चंद्रकांत दादा पाटील। कुठले? दोन चंद्रकांत पाटील आहेत इथं, म्हणजे चंद्रकांत दोन आहेत। चंद्रकांत पाटील, चंद्रकांत दादा पाटील, चंद्रकांत दादा पाटील निवडून येऊ दे। बहुमताने निवडून यावे अशी आमची इच्छा आहे। का? म्हणजे ते तर बाहेरचे आहेत, गेल्या वेळेस असा आरोप झाला ते कोल्हापूरवरून इकडे आलेत। त्यांनी सगळ्याची सोय केलेली आहे चांगली। बरं आजी, तुम्हाला काय वाटतं? काही नाही, रस्त्याने चालताना जरा जास्त गर्दी वाटते, थोडस तो प्रश्न महत्वाचा आहे। पाण्याची पण पाणी हो काका, तुमच्याकडे बरेच प्रश्न दिसत आहेत, तुम्ही काय विचार करता मतदान करताना, आणि लढत कशी दिसते या मतदारसंघामध्ये? या मतदारसंघात तिहेरी लढत आहे। गेल्या वेळेस जरा थोडा प्रॉब्लेम झाला, पण तरी पण असं वाटतंय आता चंद्रकांत दादा पाटील चांगलं काम करतायत, तर ते निवडून यावेत। म्हणजे गेल्या 5 वर्षात त्यांनी थोडं सुधारणा वगैरे, आणि फक्त मेन सर्व गार्डन बचाव, जी मैदाने, खेळाची मैदाने मुनारल ते नाहीच आहे। तुम्हाला खूप प्रश्न माहितीये, तुम्ही सतत फिरता, काय प्रश्न आहेत कोथरूडकरांचे? प्रश्न काय आहेत? गार्डनचा प्रश्न बोलतोय मी, गार्डनचा प्रश्न आहे मोनोरेलचा। मोनोरेल करायचं त्यांचं ते झालं, तर मोनोरेल बचाव, गार्डन बचाव। म्हणजे कोथरूडकर काय प्रश्न काय आहेत त्यांचे? म्हणजे मतदारसंघामध्ये जे अपेक्षित कामं आहे सगळी झालेली आहेत का? पर्यावरणाच्या संदर्भात आहे हे सगळं आहे। गार्डन म्हणजे, आणि झाडं वगैरे कटिंग वगैरे करतात, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नाही करावं, टेकड्या त्या वाचवल्या पाहिजेत। म्हणजे जे सध्या विद्यमान आमदार होते चंद्रकांत पाटील, त्यांच्याकडून हे सगळं होताना दिसतंय का? नाही, असं नाही सांगू शकत, कारण कसं आहे ते, ह्या गोष्टीत वेगळ्या आहेत, त्या गोष्टी वेगळ्या आहेत। हवा कुणाची आहे सध्या इथं? हवा म्हणजे कसं आहे, हवा समसमान आहे, समसमान काटेची टक्कर म्हणता येईल? होणार। कुणामध्ये टक्कर येईल? दोघांमध्ये, पाटील आणि मोकाटे। म्हणजे चंद्रकांत पाटील विरुद्ध मोकाटे यांच्यामध्ये टक्कर आहे। आणि मनसेचे किशोर शिंदे कुठे आहेत ना, ते पण आहेत, पण थोडा फरक पडतो। हो, कारण वेळेस कसं झालं होतं की दोघांचे समसमान, म्हणजे कसं, मनसेला बाकीच्या सगळ्यांनी पाठिंबा दिला होता, यावेळेस पाठिंबा नाहीये, त्यामुळे फरक पडतो। हा, मतं खाईल म्हणजे मनसे? मत ते तर आहे, साहजिकच आहे। कुणाची मतं खाणार ते बघा, मतं हे पब्लिकचीच मतं असतात, पक्षाची मतं असतात, उमेदवाराची मतं खाणार ते बघा, तसं नसतं। मतं हे कोणी सांगू शकत। कोथरूडकर बोलणार नाहीत, कसं आहे, हा वैयक्तिक मतदानाचा अधिकार, हा जाहीर करायचा नसतो, सांगता येत नाही, असं सांगता येत नाही। वैयक्तिक अधिकार जाहीर करत नाही कोण, त्यामुळे फाटाफुटी। तुम्ही झालंय तुमचं व्यायाम आता, मतदार एवढी काळजी घेतात का तुमची? घेतात, अर्थात उमेदवार हे सगळी काळजी घेतात? हो, घेतात। कुठले उमेदवार? म्हणजे अर्थात इथं टक्कर जोरदार आहे। आता जसं हे सांगतायत की मनसे, भाजप आणि शिवसेना, अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे, तिहेरी टक्कर आहे, तिहेरी टक्कर आहे। म्हणजे सोपं नाही। म्हणजे गेल्या वेळेस ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटलांनी कामं झालीत का या मतदारसंघात? भरपूर झालेले। काय एकंदरीत कामं आता अपेक्षित आहे, म्हणजे काय राहिली? फार गर्दी, वाहनं फार जास्त होते, वाहतूक कोंडी जरा हे निवडली पाहिजे। मग आता हा प्रश्न कोण कसा सोडवेल तुम्हाला वाटतं? आमदार येतील ते सोडवतील। आमदार तुम्हीच आणणार? हो, पण त्यातून निवडतील ना कोण, जनता निवडेल, त्यातले कोण येईल त्यांनी। कुणाची इथं वाटते ताकद, कुणाची जास्त आता वाटते इथं? दोघांची। कोण दोघं? पाटील। अर्थात काटेकी टक्कर आहे इथं बी दोघांची। 5 वर्षात बरीच कामं झाली आहे की नाही अजून? नाही, 5 वर्षात भरपूर कामं केलेली आहेत तिने, कोणी नाही केलं नाही असं, सगळ्या दोघांनी केलेले आहेत कामं। म्हणजे काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। आपण यांना देखील विचारू, काय इथं व्यायाम करायला झालंय ओके सगळं? हो, व्यायाम करायला ओके झालंय। प्रश्न असेल, मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रापर्यंत जर बघितलं तर दरवर्षीप्रमाणे मतदार हा तसा एक उदासीन
साधारण असतो, म्हणजे उदासीनता दिसते साधारण मतदानामध्ये. परंतु यावेळेस मला असं वाटतं की ध्रुवीकरणाची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, या मोठ्या नेत्यांनी सर्वांनी जे कॅम्पेनिंग केलं त्याच्यामुळे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी ही यावेळेस वाढेल, हे असं मला वाटतंय, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये तिन्ही उमेदवारांनी नाही म्हटलं तरी कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे कामं केलेली आहेत. म्हणजे अगदी चंद्रकांतदादा पाटील म्हणा किंवा मनसेचे किशोर शिंदे तिकडला साईड म्हटलं तर त्या लोक तिथले काम केलेले आहेत आणि इथे मोकाटे साहेबांनी काम केलेलं सगळ्यात. तर या तिन्ही जणांमध्ये तिघांजणांनी काम केल्यामुळे तशी मिक्स आणि काटेकी टक्कर व्हायची शक्यता आहे, चुरशीची लढत व्हायची शक्यता वाटते. आणि ध्रुवीकरणाचा फायदा जरी चंद्रकांत पाटील तर मंत्री राहिले, त्यांनी इथं बरीच कामं केलीत असं म्हणतात. बरं, म्हणजे सगळी तेच कामं त्यांनी पण केलेली आहेत, परंतु तेच म्हणतो मी, ते प्लस ध्रुवीकरण बाहेरचा मुद्दा राहिला नाही, ते कोल्हापूरचे आहेत असं तसं नाही. तर पण त्यांनी पण तशी केली, तसे मोकाटे पण त्यांनी लेवलनी पण केलेत आणि मानसेंनी पण केले. तर चुरशीची होईल असं माझं मत. काटेकी टक्कर, चुरशीची लढत वाटते. काय वाटतं, कोथरूडकर आहात तुम्ही बी? मी कोथरूडचा आहे, पण माझं मतदान इथं नाही. तरी पण मला असं वाटतं की चंद्रकांतदादा पाटील येतील निवडून. येतील. मला एक विचारायचंय, राहुल गांधी बरेचदा भाषणामध्ये पुन्हा एकदा संविधान बचाव हा मुद्दा उपस्थित करतात. खरंच हा मुद्दा होऊ शकतो का आणि तुम्हाला काय वाटतं त्यांच्या या भाषणात? मला असं वाटतं की संविधान बदलो हा इतकं प्रॅक्टिकली हे पॉसिबलच नाहीये. त्यामुळे इतक्या सहजपणे म्हणतात की हे त्यांना संविधान बदलायचं आहे, ही इट्स अ खूप क्रिटिकल प्रोसिजर आहे आणि इतकी सहजपणे ती साध्य होणार नाही. कॅम्पेनिंगचा तो एक पॉइंट असू शकतो. कोथरूडकर म्हणून काय वाटतं, मतदान करताना तुम्ही काय विचार करता? कसं आहे की आता जे सगळं रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे, तर त्याच्यामध्ये हा जो सगळा विषय आहे की रोडचे मॅप जे आहेत, लोकांना जे खड्डेमुक्त शहर पाहिजे, तर ते काही सुविधा होताना दिसत नाहीयेत. किती जरी हे कामं करत असले तरी ह्या गोष्टी काही साध्य झालेल्या नाहीयेत. तर ते मार्गी लागाव्यात असं आम्हाला वाटतं. मला सुद्धा यांचा पॉईंट एक रिडेव्हलपमेंटवरून आठवलं की ज्या पद्धतीने आता जुन्या बिल्डिंग्स या कोथरूडमध्ये खूप आहेत आणि सगळ्या ठिकाणी नवीन बिल्डिंग्स आता बांधणं सुरू झालेलं आहे आणि प्रत्येका ठिकाणी बघितलं ते रस्त्यावरती 7 मजली 8 मजली 11 मजली 23 मजली असं चाललंय. तर जेव्हा विचार केला जातो म्हणजे बिल्डिंगला रिडेव्हलपमेंटचा परमिशन देताना, त्यावेळेला रस्त्यांचा, ट्रॅफिकचा, हा पाणीचा काय, इलेक्ट्रिसिटी काय, ह्या सगळा विषय कोण विचार करतात? मूलभूत सुविधा अजून सुद्धा बेसिकली. बरं, मी अजून एक म्हणजे अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अलीकडं मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजला. त्याचा किती परिणाम होऊ शकतो या निवडणुकीवर? मतदान करताना काय विचार करता सगळे? विचार करणार म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की दादाच येणार, चंद्रकांत पाटील दादा. आणि त्यांचेच म्हणजे आम्हाला हे आहे असं की ते 100% येणार म्हणजे येणार. आणि तुम्हाला काय वाटतं? मराठा मुद्द्यामध्ये हे सगळं शरद पवारांनी ताणून धरलेली गोष्ट आहे. ऍक्च्युअल मराठा हा काही मुद्दा नाहीये. हे पुढे जाऊन ह्यांना फक्त एकमेकांमध्ये युद्ध लावून द्यायचंय, बाकी काही नाहीये. या मतदारसंघामध्ये हा आरक्षणाचा, मराठाचा मुद्दा महत्वाचा वाटतो का? नाही, इथे सर्व सगळ्यांनाच धरून बांधून आहेत. तुम्हाला सर काय वाटतं, हा मुद्दा असू शकतो का या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण? मला स्वतःला हा मुद्दा महत्वाचा वाटत नाहीये या मतदानामध्ये. तर जर आपण बघितलं तर कोथरूडकर ज्या पद्धतीने इथं विचार करतात, खरं तर जे मूलभूत सुविधा आहेत त्याच्याबद्दल सुद्धा विचार करतात. जेवढं ते आरोग्याची काळजी घेतात तेवढंच कोथरूडकर त्यांच्या मतदारसंघात काही विकास कामं सुरू आहेत, कशा पद्धतीने विकास व्हायला हवं याची देखील काळजी घेतात. या सगळ्या प्रतिक्रियेवरून हे समोर येतं. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घेई, एबीपी माझा, पुणे, कोथरूड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.